सर्व माझ्या चळवळीतील कार्यकर्ते व माता भगिनी आणि येथील सर्व सहकारी, खरं तर आज ही श्रद्धांजली वाहनं म्हणजे काय काही एखादा कार्यक्रम नसून ही एक दुःखाची बाब आहे। आणि खरं या बीड जिल्ह्यामध्ये एक दुर्दैव चाललंय। आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जर कोणावरती अन्याय झाला, कोणावरती अत्याचार झाला, कोणावरती जर प्रश्न उद्भवला तर त्याच्या मागे जात बघितली जाते। हा सर्वात मोठा दुर्दैवाचा कलंक जर लागला असेल तर या बीड जिल्ह्यावरती लागलेला आहे। खरं तर मित्रांनो, आज या दोन्हीही बहिणी एक आपल्या स्वतःचं कर्तव्य निभवून आणि स्वतःचं शिक्षणामध्ये नाव उंचावून फलटण सारख्या ठिकाणी नोकरी डॉक्टर पदावरती नोकरी करत असताना त्यांना स्वतःला आत्महत्या करावी लागते। यापेक्षा मोठं दुर्दैव या देशामध्ये नसेल। डॉक्टर सारख्या पदावर राहून ज्या लोकांवरती या देशाची सुरक्षा, या महाराष्ट्राची कानून व्यवस्था दिली आणि अशाच लोक जर पोलीस खात्यात त्याच्यावरती जर कंपाऊंडच जर काय म्हणतात काटाडीच अगर पीक खात असेल तर भरोसा कोणावर करायचा हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। या देशात या महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय मुख्यमंत्रीच आहेत आणि गृहमंत्री देखील आहेत, पोलीस खाता त्यांच्याकडे आहे। आणि हा जर प्रकार दुसऱ्या पक्षाची सत्ता असती आणि घडला असता तर त्यांनी या राजीनामा घेण्यासाठी सगळ्या सदनामध्ये कालवा करून टाकला असता। आज त्यांचं थोबाड का बंद आहे? आणि ज्या लोकांचं त्या चिठ्ठीमध्ये पत्रामध्ये सुसाईड नोट मध्ये नावं लिहिली गेली, त्यांच्या नावानं आंदोलन, त्यांच्या नावानं निवेदनं दिली गेली आणि त्या लोकांना क्लीन चिट देण्याचं काम हा गृहमंत्री करतोय। हे मोठं दुर्दैव आहे या महाराष्ट्राचा। या गृहमंत्र्याला थोडी जरी लाज लज्जा असेल, अरे एवढा मोठं चौकशी करण्याच्या यंत्रणा आहेत, या यंत्रणांचा दुरुपयोग करून तुम्ही त्या यंत्रणांचा रिपोर्ट येण्याच्या अगोदरच तुम्ही त्यांना क्लीन चिट देता, म्हणजे ही कानून व्यवस्था बिघडण्याचं काम हा गृहमंत्री करतोय। आणि या गृहमंत्र्याला या महाराष्ट्राचा गृहमंत्री राहण्याचा अधिकार नाहीये असं आमचं आम आदमी पार्टीचं म्हणणं आहे। खरं तर या ताईला श्रद्धांजली वाहून चालणार नाही, आपल्याला याच्यापेक्षा देखील मोठा लढा उभा करावा लागेल। आणि गावागावापर्यंत इथं जरी मूठभर जरी लोक असली तरी आपल्याला गावागावामध्ये बाळासाहेब मोरेंचा एक संकल्पना होती, ही शोकसभा फक्त जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये न होता एका सर्कल मध्ये झाली पाहिजे। आणि ती सर्कल मध्ये होण्याचं कारण असं आहे की लोकांना या घटनेची जाण झाली पाहिजे। त्या पंचायताईवरती देखील जो अन्याय झाला त्यामध्ये आम्ही हर एक लढ्यामध्ये सोबत आहोत। ही डॉक्टर यंत्रणा काय करते, कुणाच्या नावाखाली जगते, त्यांचा देखील शोध लागला पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे। हीच एक भूमिका आपली सगळ्यांची आहे आणि ताईला न्याय देऊ आपण सगळे। आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।